नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे देव आहे की नाही, आणि आहे तर देव कोणाला मानायचं. कारण भगवद्गीतेनुसार जर आपण जाणून घेतलं तर भगवंत सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनं सृजामि परित्राणाय च साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर ईश्वर आहे की नाही याचं उत्तर आपल्याला या श्लोकामध्ये खरं तर पाहायला मिळतं. कारण ज्यानं भगवद्गीता या सृष्टीमध्ये अवतार धारण केल्यानंतर सांगितली, त्यानं स्पष्टपणे सांगितलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवत भारतम, म्हणजे मी ज्यावेळेस जेथे जेथे अधर्म माजतो, जेथे जेथे हिंसा वाढते, अधर्माचं काम वाढतं, सर्व जीवांना न्याय देण्यासाठी, सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी, साधू संतांचा उद्धार करण्यासाठी, सत्पुरुषांचा विवेक जागृत ठेवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी मी धर्माची स्थापना करत असतो. आणि मी त्या ठिकाणी काय होत असतो, मी पुन्हा पुन्हा अवतरित होतो. हे वास्तविक त्या भगवान परमात्म्यानं म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. अर्जुनाला त्यांनी विश्वरूपाद्वारे दाखवून दिलं की मी परमात्मा आहे, मी सर्व व्यापक आहे. मग आपण याच्यावरती विश्वास का ठेवू शकत नाही? कारण भगवद्गीतेमध्ये ती सांगितलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकात पुन्हा ते प्रूफ करून दाखवलं. त्याच्यावरती टीकाग्रंथ ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहून संपूर्ण विश्वाला पुन्हा ज्ञानाचा झरा दिला. तरी आपण आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातले तरुण आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगणारे तरुण संतांवर विश्वास ठेवायला तयार नाही. संतांनी सांगितलेल्या विचारावरती चलायला तयार नाही. तरी आपल्या मनामध्ये आज देव आहे का याचा प्रश्न निर्माण होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ही शोकांतिका आहे. अरे त्या भगवान परमात्म्याचं वर्णन तुकोबरायांनी आपल्या तुकाराम गाथ्यामध्ये कितीतरी सुंदर पद्धतीने केलेलं आहे. तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात की हे विठो माऊली, हाची वरदे ही हृदया माझी संचारून आहे. का म्हणताय तुकाराम महाराज? तुकाराम महाराज सांगतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. का म्हणतात असं? मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तूप मनी विराजित, तुका म्हणे हेची माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं. अरे असं का म्हणतायत? जर ते भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे, त्याला संतांनी मान्य केलंय, आणि आपण तथाकथित जीव, पामर जीव, ज्यांना शास्त्राचं ज्ञान नाही आहे, शास्त्र आपल्याला ठाऊक नाही आहे, वास्तविक ज्ञान आपल्याला नाही आहे, त्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला नाही आहे, भगवंत काय आहे, भगवंत कसा सर्व व्यापक आहे याचं ज्ञान आपल्याला नाही. तो परमात्मा विटेवरती येऊन उभा आहे, तरी आपल्याला पाहण्यासाठी, त्याच्याकडे पाहण्यासाठी, त्याच्याकडे दृष्टी ठेवून पाहण्यासाठी जर आपल्याकडे जर अक्कल नसेल, एवढी ज्ञानाची जर आपल्याकडे प्रगल्भता नसेल, तर आपल्यासारखा मूर्ख माणसं कोणी नाही बघा. का आपण ईश्वराचं अस्तित्व नाकारतो? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे, आणि प्रत्येक मनुष्य त्याला पाहण्यासाठी जायला पाहिजे. ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे बाबा. या महाराष्ट्रामध्ये संतांनी आपलं जीवन त्यागून, हे काम, क्रोध, लोभ, मदमत्स अहंकाराने भरलेलं जीवन त्यागून, भोगी जीवन त्यागून त्यांनी खरं वास्तविक जीवन जे आहे ती जगून लोकांना दाखवलं. आणि भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे, वैराग्य काय आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण
हे संतांनी आपल्या समोर ठेवूनसुद्धा आपण त्याचं अस्तित्व स्वीकार करत नाहीत. कारण आपण बुद्धीने विचार करतोय. हो, बुद्धीने ईश्वर कधीच समजत नाही. कारण तुम्ही बुद्धीने फक्त ह्या जगामध्ये काय आहे त्याचं संशोधन करू शकता, परंतु त्या जगामध्ये कशा प्रकारे ते कार्य चालतं याचं तुम्ही कधीही विश्लेषण करू शकत नाही. माणूस अन्न खातो, त्याच्यापासून ऊर्जा कशी तयार होती याचंच आपण कधी विश्लेषण करू शकत नाही. निसर्गामध्ये हवा वाहती आहे, ही हवा येते कुठून याचं आपण विश्लेषण करू शकतो काय? सूर्याच्या प्रकाशाचं एक वेळ सांगू शकतो, सूर्य तप्त आहे म्हणून सूर्याचा उष्णतेची दाहकता आपल्याला जाणवते. पण हवेचं अस्तित्व आहे, पण हवा दिसत नाहीये. शरीरामध्ये रक्त आहे, पण ते रक्त कसं तयार होतं हे आपल्याला दिसत नाहीये. का? मग ह्या गोष्टी आपण प्रूव्ह करू शकत नाही. मनुष्य हा अपूर्ण आहे, माणसाची प्रत्येक इंद्रिय अपूर्ण आहेत हे आपण समजू शकत नाही. तरी व्यर्थ चिंतन करतो, व्यर्थ मंथन करतो आणि व्यर्थ प्रचार प्रसार करतो. याच्यामुळे अधर्म वाढत जातो आणि काम क्रोध लोभामुळे मनुष्य एकमेकावरती अधिराज्य गाजू लागतो. बस, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. मग ईश्वराचं अस्तित्व मान्य करावं लागतं की नाही? जीवन जगत असताना प्रत्येक कार्य माणसाला करावं लागतं, कर्म करावं लागतं. आणि ह्या कर्मामध्ये ईश्वर आहे, ज्ञानामध्ये ईश्वर आहे, वैराग्यामध्ये ईश्वर आहे, भक्तीमध्ये ईश्वर आहे, प्रेमामध्ये ईश्वर आहे, आपुलकीमध्ये ईश्वर आहे, करुणेमध्ये ईश्वर आहे. आपण एकमेकाबद्दल जो व्यवहार करतो त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक कण ना कण ईश्वर आहे. परंतु परमेश्वर एक आहे. ईश्वर एक, अनेक आहेत ईश्वर, परंतु परमेश्वर एकच आहे. परम ईश्वर, परमात्मा. प्रत्येक जीवात्मा ब्रह्म आहे. पदार्थामध्ये सकट प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आहेत. माणसामध्ये सुद्धा प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आहेत. परंतु त्या गोष्टीच्या पाठीमागे दडलेलं जे तत्व आहे ते परमतत्व एकच आहे. हे ज्ञान कोणी आपल्याला सांगत नाही, म्हणून आपण ईश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही. आणि ईश्वराचं अस्तित्व मान्य करण्यासाठी विचारांची प्रगल्भता तेवढी व्हावी लागते, साधना तेवढी करावी लागते आणि साधनेच्या माध्यमातून ज्ञान होत असतं. गौतम बुद्धांनी स्वतःचं घर सोडलं, एकांतवासामध्ये जाऊन कठोर साधना केली आणि त्या कठोर साधने म्हणून त्यांना एक दिवस अशा प्रकारचं जाणीव झाली की सर्वामध्ये एकच तत्व आहे आणि ते चेतन तत्व. मग त्यांनी निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि तेच जीवनाचं तत्वज्ञान लोकांना सांगितलं, दुसरं काही सांगितलं नाही बघा. आणि हे तत्वज्ञान त्यांना प्रचार प्रसार करत असताना प्रत्येक जीवाला ते पटवून द्यावं लागलं आणि ते वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून ते पटवून द्यावं लागलं. ते तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये, त्या व्यक्तीच्या भाषेमध्ये सांगावं लागलं. कारण ते एक राजा होते आणि राजाला अनेक भाषा त्या ठिकाणी शिकवल्या जात होत्या, म्हणून गौतम बुद्धांना ते शक्य झालं. कारण ते लगेच संन्यास घेतला नव्हता. त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी संन्यास घेतला होता महाराज. कारण 29 वर्ष ते संसारामध्ये होते आणि त्यानंतर त्यांना ज्यावेळेस सगळं ज्ञान घरामध्ये झालं, परंतु साधना खूप महत्त्वाची आहे म्हणून साधना करण्यासाठी ते वनामध्ये गेले. बस, दुसरं काही केलं नाही. परंतु आता संत स्पष्टपणे सांगतात, नलगती जावे सायास वनांतरा, सुखे तो घरा नारायण. फक्त आणि फक्त नामस्मरण चिंतनानं भगवंत भेटतात, ही संतांची वचने आहे. परंतु भगवंताचं नामस्मरण चिंतन हे त्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, त्या हृदयातल्या अंतकरणातल्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी तिथपर्यंत आपली भावना जाते काय ही प्रथमतः पाहावे लागेल. कारण आपली भावना फक्त आणि फक्त विचारांवरती आहे. अखंड विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतात आणि हे अखंड विचार फक्त परमात्म्याला शोधण्यासाठी जातात. परंतु तो तेथे त्या विचारांच्या पलीकडे आहे आणि त्या विचारांची जोपर्यंत प्रगल्भता थांबत नाही, जोपर्यंत मन शांत होत नाही, प्राण शांत होत नाही, तोपर्यंत ईश्वराचं अस्तित्व समजत नाही मला. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला
आणि प्राणाला नियंत्रणात करताल, तेव्हा तुम्हाला ईश्वराचं अस्तित्व समजू लागेल. आणि ईश्वराचं अस्तित्व समजलं की तुम्ही ह्या बाह्यतम जगाला खरं तर विसरू जाल. तुम्हाला त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ईश्वर समजणं आणि ईश्वर जाणून घेणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. ही प्रत्येकाच्या भाग्यातली गोष्ट नाही. तर ज्ञानेश्वर माऊली नाही तर भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, बहूनाम जन्म जन्मांते ज्ञानवान प्रबद्धते वासुदेवा हा सर्वमितीस महात्मा दुर्लभ. कोणी भगवंतांना सहजासहज शरण जात नाही. कारण ते शरण जाण्यासाठी त्याला माझं वास्तविक ज्ञान व्हावं लागतं. आणि ज्याला वास्तविक ज्ञान होतं तोच मला शरण येतो. मग काहीला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, काहींना परब्रह्मज्ञान प्राप्त होईल, परंतु वास्तविक भगवंताचं ज्ञान प्राप्त होणं, भगवंताची भक्ती प्राप्त होणं ही हजारो लाखो मनुष्यामधून एखाद्या व्यक्तीला ती शक्य होतं. कारण त्याचं परम भाग्य मानावं लागतं की तो व्यक्ती तिथपर्यंत त्या अवस्थेपर्यंत जातो. आणि त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर तो सर्वांना समतत्वानं पाहतो. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तनी चैव स्वापके पंडिता समदर्शन. म्हणजे भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, असा हा ज्ञानी महात्मा जो आहे, सदाचारी व्यक्ती जो आहे, साधू व्यक्ती जो आहे, तो सर्वांमध्ये समदृष्टीने पाहतो. तो विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे असेल, तो सगळ्या शास्त्रांनी संपन्न असणारा ब्राह्मण असेल, कुत्रा गाई हत्ती चांडाळ आणि पंडित या सगळ्यांना काय तो समदृष्टीने पाहतो. त्यांच्यामध्ये जी एक तत्व आहे, जीवतत्व आहे, त्या जीवतत्वाकडे तो पाहत असतो. चेतनेकडे पाहतो, त्याच्या बुद्धिमत्तेकडे पाहत नाही, त्याच्या अहंकाराकडे पाहत नाही, त्याच्या चित्ताकडे पाहत नाही, त्याच्या मनाकडे पाहत नाही. तर त्याच्यामध्ये असणारं जे तत्व आहे त्या तत्वाकडे तो पाहतो. असा हा ज्ञानी महात्मा दुर्लभ असतो. आणि ह्या ज्ञानी माणसाकडून खरं तर आपण काय केलं पाहिजे, ईश्वराचं अस्तित्व काय आहे, ईश्वर काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण त्याला समजतं की ईश्वर काय आहे, परंतु तो प्रूफ करून दाखवणं ही खूप कठीण आहे. कारण विज्ञान आपल्याला एखाद्या मटेरियलचं किंवा एखाद्या पदार्थाचं विश्लेषण आपल्याला करून दाखवेल, परंतु त्या पदार्थामध्ये असणारं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनचं तो कधीच विश्लेषण करू शकत नाही. तो एखादी मांडणी करेल, रिॲक्शन मांडणी करेल, त्याचे घटक दाखील वेगळे करून, परंतु वास्तविकता त्या प्रकारचा घटक तयार करणं त्याला शक्य नाही. कारण ह्या जगामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही दोन घटकं सेपरेट आहेत. आणि जेव्हा दोन घटकं एकत्र आपण मिसळतो तेव्हा पाणी तयार होत नाही. मौली पाणी निसर्गाचा तयार झालेला आहे. नॅचरल पद्धतीने ज्यानं ते तयार केलं त्याचं अस्तित्व म्हणजे भगवंत आहे. कारण सर्व व्यापक, सर्वामध्ये मी अस्तित्वात आहे. पाण्यामध्ये रस, जो पाण्याचा रस आहे तो मी आहे. चंद्राची शीतलता आहे तो मी आहे. फुलामध्ये जो गंध आहे मी आहे असं भगवंत सांगतात. पाण्यामध्ये शार्क मासा जो आहे तो मी आहे. जे साधना करतात त्यांचं तप मी आहे. ज्यांच्याकडे विद्या आहे तो विद्वत्ता जे आहे तो मी आहे. सगळ्यामध्ये मन आहे ते मन मी आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. आणि त्याचं विश्लेषणही त्याला त्या ठिकाणी करून दाखवत आहेत विश्वरूप दर्शन योगामध्ये. म्हणजे ही भगवंताची एक खूप मोठी ताकद भगवंतानी या ठिकाणी दाखवून दिली, तरीही आपल्याला ते समजत नसेल आणि त्यांचं अस्तित्व आपण जर स्वीकारत नसेल. ईश्वरा परमहा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंदा सर्व कारण कारण. ही जी श्लोक आहेत ते श्लोक पूर्णपणे दर्शवतात की भगवंत सर्व उत्तम आहेत, सगळ्यांच्या कारणांचे कारण आहेत. ते सच्चिदानंद आनंद स्वरूप आहेत आणि त्यांचं अस्तित्व आपण स्वीकार करावं आणि त्यांना परमात्मा म्हणून, त्यांना ईश्वर म्हणून स्वीकार करावं.
कारण वेगवेगळ्या अवतारामध्ये त्यांनी तसं कार्य केलेलं आहे. आणि त्या प्रकारचं कार्य आपण जर स्वीकारलं नाही, कारण काय होतं आहे की एखादा व्यक्ती तपश्चर्या करतो, साधना करतो, तो त्या अवस्थेपर्यंत जातो, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नावं सांगितली. अर्जुनाला सांगितलं की तू योगी हो, आणि योगी हा स्वतः मुक्त असतो आणि तो दुसऱ्यालाही मुक्त करू शकतो. म्हणून योगी हा सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानी लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे, ध्यानी लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे, तपस्वी लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे. तो सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं गीतेमध्ये भगवंत सांगतात. म्हणून विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला, तर ईश्वराचं अस्तित्व म्हणजे ह्या निसर्गातल्या प्रत्येक कणाकणाचं अस्तित्वाचं म्हणजे जे असणारं आतमध्ये जे तत्त्व आहे त्याचा स्वीकार करणं म्हणजेच त्या परमात्म्याला पाहणं आहे. कारण आपल्या सर्वांमध्ये एक तत्त्व काम करतं आणि त्या तत्त्वाचा स्वीकार करून, त्या भावनेचा स्वीकार करून आपण त्याला खरं तर नमन करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यालाच ईश्वर मानणं, त्याला परमेश्वर मानणं, याच्या पलीकडे आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे भगवंताचं प्रेममय नामाचं संकीर्तन करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मैत्र केला महाबळी, कामाना ये अंतकाळी, आधी घेरे राम नाम, साधा भारी हा उत्तम, नाही तरी यमक दात खातो करा करा. म्हणजे जर आपल्याला ईश्वराचं अस्तित्व मान्य करायचं असेल तर तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे वळावं लागेल. आणि तुकाराम महाराजाचे सुंदर अभंग आपल्याला ईश्वराचं अस्तित्व काय आहे, कसं आहे याचं वर्णन करून सांगतात. म्हणून आपण त्यांच्याकडे वळला पाहिजे. नामाचा महिमा काय आहे हे संतांना कळला. आणि जसं जसं आपण नामामध्ये प्रगल्भ होऊ, संतांच्या वचनामध्ये प्रगल्भ होऊ, संतांचे वचन आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं. परंतु खरं तर गीता, कुराण, भागवत, ज्ञानेश्वरी, प्रत्येक धर्मग्रंथांचे जर धर्मग्रंथ आपण जर एकमेकाच्या शेजारी ठेवलं तर ते कधी भांडणं करत नाहीत मित्रांनो. परंतु आपण मात्र एकमेकाशी भांडणं केल्याशिवाय राहत नाही. म्हणते ना, जो ना पढे कोही, जो ना गीता, भागवत, कुराण, बायबल, त्रिपटिका, गुरु ग्रंथ साहिब ना पढ़े, वही एकमेक से लढे. जी माणसं ही ग्रंथ वाचत नाहीत, त्याचं ज्ञान त्यांच्याकडे नाही, तेच एकमेकाबरोबर लढतात बरं का, दुसरं कोणी लढत नाही. आणि हे ज्ञान त्यांच्याकडे नसल्यामुळं त्यांना ईश्वराचं अस्तित्व मान्य करण्याचा त्यांना कधीतरी असा वेगळा अहंकार त्यांच्या मनामध्ये जडतो आणि ते स्वतःचं अस्तित्व मान्य करायला तयार होत नाहीत. आणि ते ईश्वराचं अस्तित्व काय मान्य करणार हो. म्हणून अशा व्यक्तींपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपलं जीवन परिपूर्ण बनवलं पाहिजे. जय श्री कृष्ण.